सर्व प्राणी मात्राला पूर्वायुष्य असतं. योग्याला फक्त ते विचारायचं नसतं, पण मी तुझा गुरु म्हणून विचारतोय. उत्तर दे. चैतन्याला कळलं, गंगा उलटी वाहते आज. तो हलक्या आवाजात म्हणाला, स्वामी सर्वज्ञ आहे. त्यांनी त्याचा हात सोडून दिला. पुन्हा घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, तू आपेगावच्या गोदेच्या परिसरातला तुझं लग्न झालं आहे. इंद्रायणीच्या काठावर तुझा संसार अजून उभा आहे. संसारात मन लागेना म्हणून तू गृहस्थाश्रमाचा त्याग केलास, संन्यास घेतलास. पत्नीची मनापासून अनुज्ञा मिळवली नाहीस. ती डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहते आणि तू मोक्षासाठी प्रस्थान काढ. जा, हा यतिवेश गंगेला अर्पण कर आणि आळंदीला परत जा. चैतन्याने डोळे विस्फारले, पुन्हा नमवले. अगदी अजिजीच्या स्वरात तो म्हणाला, संसारात मला चैन पडणार नाही स्वामी. व्यवहार मला आठवणार नाही. मला परत धाडू नका. एक गंगेच्या काठावर काष्ठासारखा वाळून पडेल. मला परत धाडू नका. परत धाडू नका. श्रीपाद स्वामी लांबवर वाहणाऱ्या गंगेच्या प्रवाहाकडे बघत म्हणाले, विठ्ठल म्हण. चैतन्य दचकला. तुझ्या पूर्वाश्रमीचं नाव विठ्ठलपंत आहे. संततीशिवाय ग्रहत्याग करणं हे अधर्म. संसारी जीवाला व्यवहाराच्या वाटेवरच मोक्ष मिळवावा लागतो. आळंदीला जा, पुन्हा गृहस्थ धर्म स्वीकार, अशी माझी तुला आज्ञा आहे. गुरुदेव, विवेक मला समजतो. मी सांगतो याचाच अर्थ तो धर्म आहे. तू मठात थांबू नकोस. चैतन्यचम सर्वांग थरथरलं. डोळ्यांना गडद गडद पाण्याचा पूर आला. त्याने खाली वाकून स्वामींचे पाय धरले आणि तो मठाबाहेर पडला. गंगेच्या विशाल प्रवाहात उभा राहून त्याने तिला अर्घ्य दिलं. डोळे विस्फारून त्याने तिचं शेवटचं दर्शन घेतलं. काठावर येऊन लांबवर दिसणाऱ्या देवळांच्या शिखरांना त्याने नमस्कार केला. गुरुदेवांच्या मठाच्या दिशेने त्याने नमस्कार केला. गंगेच्या काठावरची माती कपाळाला लावली आणि दक्षिणेकडे तोंड करून पाय ओढत तो चालू लागला. महाराष्ट्राच्या जागृत मुलुखाकडं, आपल्या घरी, इंद्रायणीच्या तीराकडं. इंद्रायणीच्या काठावर आता पहाट उतरली होती. गावात घरोघर दिवे लागले होते. आकाश कंदील तेवत होते. चंद्रोती पाजळल्या जात होत्या. आभाळात उंच तरबोळे चढत होते. उखड्याचे बार ऐकू येत होते आणि हे आवाज थांबले की मधून चप कावळ्याची काव काव ऐकू येत होती. चिंचोळ्या खोलीत पाठीवर केस मोकळे सोडून रखुमाई भूतासारखी बसली होती. समोर फणीकरंड्याची पेटी उघडी होती. त्यावरचा आरसा निर्जीव डोळ्यासारखा तिच्याकडे पाहत होता. अंघोळ करताना सहज चाटून गेलेल्या विचारांनी तिला अजगरासारखा विळखा घातला होता. आज दिवाळीचा पहिला दिवस, पण काय अर्थ होता या दिवाळीला? हा होते माणूस पायाला चिंध्या बांधून कुठं तरी वणवणत होतं. आणि या लाजीरवाण्या फाटक्या आयुष्यात दिवाळी उगून काय करायचं होतं? त्यापेक्षा दिवाळीचा पहाटे तुडून भरलेल्या विहिरीत उडी टाकावी आणि हा कमनशिवी गोळा बुडवून टाकावा. ओटीत धोंडा ठेवला तर 3 वेळा वर येण्याची दगदग सुद्धा उरणार नाही. वर येणारे बुडबुडे विरायच्या आत सगळं संपून जाईल. रोज पहाटे उठून कुंकू लावायचं. परमेश्वराचा हा कोपच असला पाहिजे का माझंच कुठं चुकलं? कुणाला दोष द्यायचा? फळं भोगायला संकटात आपण एकटेच का सापडलो? माणूस जन्माला आल्यापासून त्याच्यावर काय काय प्रसंग ओढावतील हे भगवंतच जाणे. विचारांची साखळी मध्येच तुटली. स्नान करून तोंडाने काहीतरी पुटपुटत सिद्धोपंत खोलीत आले. न्हाऊन उदास बसलेल्या रखुमाईकडे त्याने ओल्या नजरेनं पाहिलं आणि हलक्या आवाजात ते तिला म्हणाले, रखुमाई, उठ बाळ. सणासुदीचं असो, उदास बसू नये. उठ, नववर्ष येतंय. कार्तिकचा दिवा लाव दारात. उठ. उठलीस का? ती उठली आणि बाहेर आली. आईनं अंगण झाडून स्वच्छ केलं होतं. केळीच्या पानात ती फुलं गोळा करू लागली.
पानातली फुलं सांभाळत ती वृंदावनाकडे आली. खाली बसून ती ओल्या अंगणावर रांगोळीचे ठिपके काढत बसली. पहाटेचा गार वारा अंगावरून जात होता. चांदण्याच्या आणि पणतीच्या प्रकाशाचं एक चमत्कारिक मिश्रण तयार झालं होतं. त्याचा फिकट प्रकाश जमिनीवर सांडला होता. त्या प्रकाशावरच ती एक एक ठिपका उमटवत होती. आणि त्याच वेळी तिच्या छाती तरी ती मस्त ती सावली तिचा रांगोळी घालणाऱ्या हातावर पडली. ती चमकली, उठली, भिवून मागे सरकत ओरडली. कोणी कोण आपण कोण येणार? सावट पुढं सरकलं. आता ते रांगोळी आणि तुळशी वृंदावनावर पसरलं होतं. तिच्या छातीत लख लख होत होतं. ती पुढे येणाऱ्या सावटावर पुन्हा ओरडली. प्रत्युत्तर आलं नाही. आता त्या सावटातून एका व्यक्तीने आकार घेतला. अंधारात तोंडावळा दिसत नव्हता. तिनं वृंदावनापाशीली तिवली उचलली आणि समोर अशी उंच धरली. अशाच अद्भुत ऐतिहासिक आणि भक्तिमय कथा अनुभवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक प्रतिसाद आम्हाला तुमच्यासाठी आणखी भव्य आणि विशेष व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा देतो.